नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत दिल्ली स्टेट आयुष सोसायटी अंतर्गत निघालेली नवीन फार्मासिस्ट भरती 2026 बद्दल संपूर्ण माहिती। आयुष विभागामध्ये आयुर्वेदा, युनानी आणि होमिओपॅथी फार्मासिस्ट पदासाठी मोठी भरती जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे डी फार्म, आयुर्वेदिक फार्मसी किंवा होमिओपॅथी फार्मसी केलेल्या उमेदवारांसाठी ही खूप चांगली संधी आहे। ह्या भरतीची जाहिरात दिल्ली स्टेट आयुष सोसायटी DSAS ह्यांनी प्रसिद्ध केली आहे। ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत फार्मसिस्टसाठी। त्यामध्ये बघा, फार्मसिस्टचं जे दिलेलं आहे ते 5व्या नंबरला दिलेलं आहे फार्मसिस्ट। त्याच्यामध्ये पूर्ण जी टोटल वॅकेन्सी आहे ते 74 आहेत। त्याच्यामध्ये आयुर्वेदा 19, युनानी 13, होमिओपॅथी 42। त्याच्यामध्ये जे पे स्केल असणार आहे, तर जे पे स्केल असणार आहे ते 20,000 असणार आहे। 20,000मध्ये जे 15K असणार आहे ते फिक्स्ड आणि 5K जे आहे ते तुमच्या परफॉर्मन्सवर असणार आहे। ठीक आहे, त्याच्यामध्ये जे क्वालिफिकेशन वगैरे जे आहे ते इंटरमिडिएट, त्यानंतर डिप्लोमा इन आयुर्वेदा, युनानी, होमिओपॅथी। ठीक आहे, आणि त्यात प्लस 2 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स पण गरजेचं आहे। त्यानंतर गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनमधून तुमचं ते रजिस्ट्रेशन झालेलं पण गरजेचं असणार आहे त्यामध्ये। ठीक आहे, त्याच्यामध्ये जे एज लिमिट असणार आहे ती एज लिमिट जे साधारणपणे 27 वर्षापर्यंत असणार आहे। आणि SC, ST, OBC, PWD उमेदवारांना सरकारी नियमानुसार सूट पण भेटणार आहे। ठीक आहे, त्यानंतर जी ॲप्लिकेशन डेट आहे ती ॲप्लिकेशन डेट दिलेली आहे बघा। ओपनिंग डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे 9 मे 2026 आणि क्लोजिंग डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन आहे 25 मे 2026। ठीक आहे, त्याच्यामध्ये जे सिलेक्शन क्रायटेरिया जो असणार आहे त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन क्रायटेरिया हे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि त्यानंतर इंटरव्ह्यू होणार आहे। ठीक आहे, जो अर्ज करायचं जे आहे ते ही जी हे साईट दिलेली आहे http.ayushdelhi.government.in ह्याच्यावर तुम्ही जाऊन ते ॲप्लिकेशन करायचं आहे। आणि त्यानंतर ऑनलाईन हे जे अर्ज आहे ते फक्त ऑनलाईन पद्धतीनेच स्वीकारणार आहेत। ठीक आहे, आणि त्यासाठी त्यानंतर जे इंटरव्ह्यूला लागणारे जे कागदपत्र आहेत, डॉक्युमेंट वगैरे, तर ते बघा। त्याच्यामध्ये तुम्हाला लागणार आहे डेट ऑफ सर्टिफिकेट, त्यानंतर 10वी आणि 12वीचं सर्टिफिकेट, त्यानंतर मार्कशीट, डिप्लोमाचं सर्टिफिकेट, एक्सपिरियन्स सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, EWS सर्टिफिकेट आणि ऑनलाईन रजिस्ट्रेशनची जी स्लिप असणार आहे ती पण तुम्हाला तिथे लागणार आहे। ठीक आहे, ही भरती जी आहे ती भरती पूर्ण कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर असणार आहे। त्याच्यामध्ये तुमचा इंटरव्ह्यू शेड्यूल नंतर ऑफिशियल वेबसाईटवर येईल आणि कोणतेही कॉल लेटर वगैरे पाठवले जाणार नाही। सर्व अपडेट ऑफिशियल वेबसाईटवरच पाहायचे आहेत। ठीक आहे, तर मित्रांनो आयुष विभागामध्ये फार्मासिस्ट म्हणून जर काम करण्याची एक उत्तम संधी आहे। जर तुम्ही पात्र असाल तर ही शेवटची तारीख येण्यापूर्वी लगेच अर्ज करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।